नमस्कार मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये, सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच ज्या नवीन स्कीम असतील किंवा नवीन योजनांचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला त्याचे टाइम टू टाइम अपडेट मिळतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे बऱ्याच शेतकऱ्यांना, जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी मागेल त्याला सोलर योजना असू द्या किंवा याच्या अगोदर मुख्यमंत्री सौर पंप कृषी योजना असू द्या, यामध्ये त्यांनी काय केलेले फॉर्म भरलेले आहेत, बट याच्या अगोदर त्यांना मेसेज वगैरे पेमेंट भरण्यासाठी आले नव्हते। तर आता सर्वांना या 2-3 दिवसांमध्ये काय मेसेज पडलेले आहेत की पैसे भरून घ्या। 3 HP पंप असेल तर 22,971 रुपये, 5 HP पंप असेल तर 32,075 रुपये आणि एखाद्याचा 7.5 HP चा असेल तर त्यासाठी 44,700 समथिंग रुपये आहेत, म्हणजे 45,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत। तर मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा मेसेज फेक आहे का खरा आहे, बरोबर? तर यामध्ये मित्रांनो हा मेसेज खोटा नाहीये, खरा मेसेज आहे। यामध्ये फक्त काळजी याची घ्यायची, पेमेंट करताना आपल्याला तिथे डिस्टर्बन्स आला नाही पाहिजे। याच्या अगोदरचा व्हिडिओ मी टाकला होता, डिस्टर्बन्स आला नाही पाहिजे की जेणेकरून तुमचं पेमेंट मध्ये अडकायला नको। त्यामुळे पूर्णतः तुम्हाला मोबाईलवरती फोन येणे वगैरे टाळायचे। फोन पे करताना आला फोन तर तो रिसीव्ह करायचा नाहीये, बरोबर? जर तसं केलं तर तुमचं पेमेंट मध्ये अडकू शकतं। यानंतर मित्रांनो काळजी अशी घ्यायची, आता बऱ्याच लोकांचे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की आपण पैसे भरल्यानंतर आपल्याला कधी येईल। तर मित्रांनो, कधी येईल ही आहे गव्हर्नमेंटची योजना, बरोबर? यामध्ये खूप सारे लोक पात्र असतात, पात्रतामध्ये बसतात, पण प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो, लोकसंख्या खूप जास्त आहे, बरोबर? तर यामध्ये खूप साऱ्या कंपन्या सुद्धा उतरलेल्या आहेत। पण यामध्ये आपण ज्या शेतकऱ्यांनी याच्या अगोदर गेल्या वर्षी म्हणजे या वर्षी 2024 मध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये पैसे भरले होते, त्यांचे जे सोलर बसवणं आहे ते आत्ताशी चालू आहे। आतापर्यंत आणखी 50% सोलर किंवा एक बोलू शकतो आपण 30 ते 40% सोलर बसवणं हे बाकी आहे, बरोबर? तर यामध्ये तुम्हाला सोलर भेटणार याची 100% गॅरंटी आहे। फक्त कधी भेटणार हा जो प्रश्न आहे, कधी भेटणार याचं उत्तर तुम्हाला कोणाकडूनच मिळणार नाहीये मित्रांनो, कारण की ही एक सिस्टीम आहे ज्यामध्ये तुम्हाला आधीचे जे शेतकरी वर्ग आहेत त्यांचं पेंडिंग जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत ते तुमचं जे सोलर आहे ते तुमचं येणार नाहीये, बरोबर? तर यामध्ये पैसे कुठे जाणार नाहीत, पण जे शेतकरी वर्ग ज्यामध्ये त्यांनी जेणेकरून ते काय करणार आहेत की आपल्याकडे पैसे नाही आहेत पण सोलरसाठी आपण दुसऱ्याकडून उसने घेतोय किंवा व्याजाने पैसे घेतोय आणि मग भरतोय, असे शेतकरी जे असतील त्यांनी सध्या पेमेंट तरी करू नका, थोडंसं थांबून करू शकता तुम्ही। एक अजून आठवड्याभराचा किंवा 10-15 दिवसाचा किंवा महिनाभराचा वेट करू शकता। यामध्ये मी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला करायचंय तसं काही प्रॉब्लेम नाही। यामध्ये प्रूफ वगैरे काही नाहीये की मी तुम्हाला सांगतोय महिनाभर वगैरे थांबा, पण तरी पण महिनाभर थांबताय म्हणजे जेवढं महिन्याभराचं तुमचं व्याज किंवा जे उसने पैसे तुम्ही आता घेणार आहात तर ते तुमचे वाचतील। दुसरी गोष्ट, जे शेतकरी वर्ग असा आहे ज्यामध्ये त्यांच्याकडे पेमेंट आहे ते करू शकतात, त्यांना त्या पेमेंट केल्याने काही फरक पडणार नाहीये, तर त्यांनी बिंदास पेमेंट करून घ्या। कारण हे पेमेंट जसं करणार आहोत आपण त्यानुसार आपले नंबर लागणार आहेत मित्रांनो। ज्याचा आधी पेमेंट जाईल त्याचं रजिस्ट्रेशन आधी होईल आणि त्याचा नंबर आधी येणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे काय आहे की सर्वांनी पेमेंट केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये। आणखी एक महत्वाची गोष्ट, SC आणि ST वर्ग जो आहे, SC ST वर्गांना आता तात्काळ तुम्हाला सोलर पंप साठी कंपनी म्हणजे जे वेंडर सिलेक्शन असतं, कंपनी निवडण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येतो मित्रांनो। फक्त जे बाकीचं ओबीसी जनरल किंवा ओबीसी जनरल जे आहेत त्यांच्यासाठी फक्त पैसे भरून घ्यायचे, त्यांना हा ऑप्शन येणार नाहीये कंपनी निवडण्यासाठीचा। तो ऑप्शन तुम्हाला पुढच्या म्हणजे मेसेज वगैरे येतील तुम्हाला, तुमचं शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतील। पण SC ST वर्गामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही पैसे भरून कंपनी सुद्धा तुम्ही निवडू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या सोलरचं अपडेट आहे। यामध्ये काही अफवा वगैरेवर विश्वास ठेवू नका की फेक आहे मेसेज वगैरे। फक्त पेमेंट करताना अशी काळजी घ्यायची की तुम्ही MSCDCLच्या पोर्टलवरतीच जाताय का, लिंकवर टच केल्यानंतर त्याच पोर्टलवरती तुम्ही जाताय का, ही तुम्हाला काळजी घ्यायची, बरोबर? आणि स्वतः पेमेंट करण्याचं टाळा मित्रांनो। ऑनलाईन CSC सेंटर असेल किंवा तुमच्या गावात एखादा जाणता माणूस आहे त्याकडून पेमेंट करून घ्या, म्हणजेच तुम्हाला जी येणारी अडचण आहे ती आताच टळेल तुमची। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।